शाळेत शिकवणी की शिकार? 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग. सेक्रेड हार्टमध्ये नराधम शिक्षकाची विकृत लीला. पॉस्को अंतर्गत गुन्हा. शाळा व्यवस्थापन आरोपीच्या पाठीशी. पालकांवर दडपशाहीचा आरोप. जिथे संस्कार दिले जातात तिथेच बालपणाची विटंबना. सिन्नर शहरालगत धोंडवीर नगर शिवारातील सॅक्रेड हार्ट पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 2रीत शिकणाऱ्या अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा शिक्षकांकडून विनयभंग झाल्याचा संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण सिन्नर तालुक्यात खळबळ उडवत शिक्षण व्यवस्थेचा बुरखा फाडून टाकला आहे. ILM विषय शिकवणारा सायकत प्रामाणिक नावाचा शिक्षक वर्गात, असेंब्ली हॉलमध्ये तसेच एकांताच्या संधी साधत चिमुरडीच्या केसांना, छातीला, पाठीला हात लावून अश्लील चाळे करत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या आईने केला आहे. अखेर चिमुरडीने रडत आईला आपबीती सांगितल्यानंतर हा नरक यातना देणारा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74 तसेच पॉस्को कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाथरूमकडे जाताना रस्ता अडवणे, बाकावर येऊन चिकटून बसणे. तक्रारीनुसार हा शिक्षक बाथरूमकडे जाताना मुद्दाम चिमुरडीचा रस्ता अडवत असे. वर्गात इतर विद्यार्थी असतानाही तिच्याच बाकावर येऊन चिकटून बसत असे. बालकाच्या मनावर दहशत निर्माण करण्यासाठी हे प्रकार सातत्याने सुरू होते. एक नव्हे 2, दुसऱ्या चिमुरडीबाबतही संशय. या प्रकरणाला आणखी काळी किनार म्हणजे आणखी एका 8 वर्षाच्या मुलीबाबतही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संबंधित पालक भीतीपोटी तक्रार देण्यास धजावत नसल्याचे समजते. हा शिक्षक एकट्या बालिकेचा नव्हे तर संपूर्ण शाळेतील चिमुरड्यांचा धोका ठरतोय का, असा थेट प्रश्न उपस्थित झाला आहे. शाळा व्यवस्थापनाचा निर्लज्ज कातडी बचाव. प्रकार उघड झाल्यानंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला असता कोणतेही सहकार्य न करता उलट अरेरावी, दडपशाही आणि आरोपी शिक्षकाला पाठीशी घालण्याचा निर्लज्ज प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या आईने केला आहे. शाळेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी चिमुरडीचे भवितव्य धोक्यात घालण्याचा हा प्रकार नाही काय, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यार्थिनीच्या आईने स्पष्ट शब्दात सांगितले, माझ्या मुलीबरोबर जे घडले ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये. पालकांनी डोळे उघडे ठेवावेत. मी माझ्या मुलीला या शाळेत ठेवणार नाही. मानसिक अत्याचार, शिक्षण व्यवस्थेवर काळा डाग. या विकृत प्रकारामुळे चिमुरडी मानसिकदृष्ट्या हादरून गेली असून शाळा म्हणजे सुरक्षित ठिकाण ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. विद्येच्या नावाखाली चाललेला हा अधर्म थांबवणार कोण, असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण करत आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, सिन्नर.